परीक्षेमध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही हे थांबवण्याची जी कपॅसिटी असते ती गेल्या काही वर्षामध्ये आपली स्टेट कपॅसिटी अत्यंत कमकुवत झाली. का कॉम्प्रोमाइज झाली आहे? 2014 पासून मोदी साहेबांनी काय मेक मारून ठेवली? आपण विश्व स्वतःला म्हणतो तो मला वाटतं आपल्याला झालेला आजार आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या वाढते कारण इथे रोजगारच नाही. म्हणजे भारतातलं खाजगी क्षेत्र भारतात गुंतवणूक करत नाही. ही जी तानाशाही हुकुमशाही आहे, वन नेशन वन एक्झामिनेशन ठेवून ती व्यवस्थित कोणाला लाभ द्यायचा आहे ते नियंत्रित करतात, असा प्रकारचा एक खूप मोठा अभाव आहे. 2014 नंतर मोठ्या प्रमाणावर हे केंद्रीकरण सुरू आहे. जिथे व्यवस्था केंद्रित होतात तिथे भ्रष्टाचाराला ऑटोमॅटिक वाव मिळतो. असे कार्यक्रम राबवणं म्हणजे महाराष्ट्राचा कारभार हा बंधुबाबाच्या टेबलावरून चालावा असं यांचं नियोजन आहे. पण त्याचा फटका आपल्या तरुण पिढींना बसतो. ही प्रक्रिया थांबवावी म्हणून या ट्रॅपमध्ये धर्म अंधतेचा वापर केला जात आहे, हा माझा आरोप आहे. शिक्षणाची रचना सुधारत नाहीये कारण शिक्षणाचं सगळं भगवीकरण करायचं आहे. त्या भविष्याकडे आपल्याला जायचं की नाही याचा विचार आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. हे व्यासपीठ राजकारणाचे नाही, हे व्यासपीठ मराठी माणसाच्या इच्छा आकांक्षाचे, सुखदुःखांचे, संवाद विवादाचे. हे व्यासपीठ सर्वोदयाचे आहे. नमस्कार, सर्वोदय पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सध्या विद्यार्थी, परीक्षा, डिग्री, रोजगार, नोकरी टिकवणे या सर्व गोष्टीमध्ये एक सुशिक्षित वर्ग जो आहे, शहरी वर्ग जो आहे, हा कुठेतरी या सगळ्या चर्चेच्या एका चक्कीत गोल 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 फिरतो आहे. हे त्याचं फिरणं जे आहे, हे फिरणं का फिरलं जातं आहे, याचं सोल्युशन काय, या संदर्भामध्ये कुठे आरोळ्या येतात, कुठे ॲक्टिव्हिटी येतात. मात्र हा प्रश्न जो आहे हा दिवसेंदिवस गंभीर आणि भीषण होत चालला आहे. याचं सोल्युशन काय, याचं समाधान कसं होईल, या संदर्भामध्ये आपण चिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण स्वातंत्र्यानंतर शैक्षणिक धोरण आलं, रोजगाराच्या निर्मितीच्या अनुषंगाने बघितलं गेलं, कुटीर उद्योग आले, छोटे उद्योग आले, मग कुठे मोठे कारखाने लागत असताना त्याच्या आजूबाजूची संपूर्ण परिसर हा कसा विकसित होईल याचं नियोजन झालं. कारण जगही बदललेलं आहे, अर्थशास्त्रही बदललेलं आहे. जिओपॉलिटिक्स जो एक परवलीचा शब्द तयार झाला आहे तेही बदललं आहे. अर्थशक्ती ज्या आहेत, पहिले सुपर पॉवर होत्या, त्यांच्याजवळ शस्त्र अस्त्र होती, सैन्य मोठ्या प्रमाणावर होतं. आता शस्त्रास्त्रावाले हे मोठे नाहीत, आता अर्थव्यवस्था मोठे असणारे जे आहेत ते मोठे झालेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आज शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये एक मूलभूत स्वरूपाची एक चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आणि या चर्चेला अर्थशास्त्रज्ञ आणि जे नुसते विद्यापीठात वर्गात त्यांनी शिकवलेलं नाही, केवळ काही पुस्तकच त्यांनी लिहिलेत असं नाही, तर त्यांचा एक व्यासंग आहे. ते या सर्व मुद्दे समजून घेण्याकरता, जाणून घेण्याकरता खूप फिरतात, शेवटच्या माणसापर्यंत जातात, संपूर्ण त्याची जी चेन आहे ती समजून घेतात. आणि अर्थातच आंतरराष्ट्रीय सर्व जे जगविख्यात सर्व जे सिद्धांत आहेत किंवा मूलभूत जे सिद्धांत आहे याच्याशी त्यांचा फार चांगला परिचय आहे. या सर्व सिद्धांताशी त्यांची अत्यंत व्यवस्थित ओळख आहे. असे नीरज हतेकरजी आज आपल्यासोबत ह्या चर्चा करण्याकरता आलेले आहेत. ते माझे संमित्र आहेत. यासोबतच या संपूर्ण चळवळीमध्ये ही चळवळ ही मुठभरांच्या हातात जाऊ नये या अनुषंगाने ते सतत कार्यरत असतात. डॉक्टर, मला आपल्याला थेट प्रश्न असा विचारायचा आहे की आज रोजी पेपरफुटी हा एक प्रश्न खूप मोठा झाला आहे. अर्थात तो मोठा आहे. आज राष्ट्रीय पातळीवर त्याचं चिंतन सगळ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यासाठी आंदोलनं होतात आहे. या पेपरफुटीच्या अनुषंगानं किंवा आजच्या एक या व्यवस्थेकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं फार उथळपणे याच्याकडे आपण बघतो. याचं काय, हे याचं सगळं अर्थशास्त्रीय याचा काय इम्पॅक्ट आहे, हे पेपरफुटी आत्ताच का व्हायला लागली आहे? नीटमध्ये ही स्पर्धा एवढी महत्त्वाची, एवढी स्पर्धात्मक का झाली? कारण जितक्या जागा उपलब्ध आहेत त्याच्या कैक पटीने विद्यार्थी बसतात त्याच्यामध्ये, बरोबर? आता कमी जागा उपलब्ध का आहेत? म्हणजे आपल्याकडे डॉक्टर पुरेसे आहेत का आपल्या देशामध्ये? तर नाही.
पण मग जर डॉक्टर पुरेसे नसतील तर मग अधिक संख्येने डॉक्टर निर्माण करणारी यंत्रणा आपल्याकडे का नाही आहे? तर याचं मूळ आपल्या ज्या एकूण आरोग्य व्यवस्थेचं नियमनामध्ये, कारण आपली आरोग्य व्यवस्था ही प्रामुख्याने खाजगी क्षेत्रात आहे आणि या खाजगी आरोग्य व्यवस्थेसुद्धा मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे. म्हणजे मोठे मोठे उद्योग समूह ही खाजगी ही जी आरोग्य व्यवस्था आपली चालवतात. मोठी मोठी इस्पितळं जर मोठ्या शहरातली बघितली तर कुठला ना कुठला उद्योग समूह चालवत असतो. त्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट मार्जिन हवे असतात मोठ्या प्रमाणात आणि म्हणून तिथले उपचार खर्चिक असतात आणि तिथे येणारे डॉक्टरसुद्धा त्यांना चांगला पगार द्यायला लागतो आणि त्यांनासुद्धा टार्गेट डेडलाईन तो बिझनेस असतो. तर तसा बिझनेस करू शकणाऱ्या डॉक्टर्स जे आहेत त्यांना चांगला पगार मिळत असतात आणि त्यामुळे त्याच्या तुलनेने छोट्या संधी आहेत की तर तिथे झालं की माणूस सेट होतो ना, म्हणून मोठ्या प्रमाणात तिथे जाण्यासाठी लोक उत्सुक असतात. त्याप्रमाणे त्यात सीट आपल्या कमी आहेत आणि म्हणून तिथे ही स्पर्धा असते आणि स्पर्धा जेव्हा खूप असते, खूप मागणी असते, पुरवठा कमी असतो, तेव्हा मध्ये भ्रष्टाचाराचा ऑटोमॅटिक स्कोप येतो. म्हणजे समजा एखाद्या सिनेमाचं तिकीट, आता सिनेमाला खूप गर्दी आहे आणि सिनेमा ब्लॅकमध्ये होतं. ब्लॅकमध्ये होतो ना, तशाच तऱ्हेचा जिथे मागणी आणि पुरवठ्याचा मोठा मिसमॅच असतो तिथे हे तयार होतं. नाही, पण ही जी मागणी आहे डॉक्टर्सची, मागणी एका काळी ही DEDची होती, BEdची होती, इंजिनिअरिंग कॉलेजची पण होती, पण आता तिथे परिस्थिती वेगळी झालेली आहे आणि त्या ठिकाणी स्पर्धा होती, डॉक्टरची तर आपसूक होतीच होती. मात्र असाही काळ आला की ज्यावेळेस पेपर अजिबात फुटत नव्हते. मागणी तर जास्ती होतीच, मात्र तोही एक काळ आपण बघितला आहे. होय, एक काळ आपण असा बघितला आहे की जिथे पेपर फार फुटत नव्हते. मागणी आणि पुरवठ्याचा जो मिसमॅच असतो तो व्यवस्थित मॅनेज करून पेपर फुटायला मग ऑटोमॅटिक लोक लोक उत्सुक असतात ना, कुठनं मला पेपर मिळेल काय. तर हे सगळं थांबवून घेण्याची जी सिस्टमची कॅपॅसिटी असते ना, की तसं असूनही आम्ही परीक्षा स्वच्छपणे घेणार, परीक्षेमध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही, हे थांबवण्याची जी कपॅसिटी स्टेटची कपॅसिटी असते ती गेल्या काही वर्षामध्ये आपली स्टेट कपॅसिटी अत्यंत कमकुवत झाली, का कॉम्प्रोमाइज झाली आहे. कॉम्प्रोमाइज झालेली आहे, कमकुवती झालेली आहे. आपल्याला ते इम्प्लिमेंटेशनही जमिनीवरचं जमत नाही आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आपल्याला आता फ्लेलिंग स्टेट म्हणतात. फ्लेलिंग स्टेट म्हणजे काय की वरच्या पातळीवर आपण खूप सक्षम असतो, दिसतो तरी, पण जसं आपण खाली येत जातो ना रोजच्या कामासाठी, तिथे हळूहळू आपल्या स्टेटची कपॅसिटी संपत जाते. म्हणजे वरच्या पातळीवर कॅबिनेट सेक्रेटरी वगैरे स्ट्रॉंग असतात, पण नगरपालिकेकडे गेलात, ग्रामपंचायतीकडे गेलात, मला जातीचा दाखला दे, माझा काय इन्कम सर्टिफिकेट दे, मला काय रस्त्यावरचे नळ खड्डे बुजवायचे आहेत किंवा शाळेत शिक्षक व्यवस्थित शाळा, तर इथली जी क्षमता असते ती पूर्णपणे संपलेली असते. आपल्याकडे सगळं केंद्रीकृत खूप झालेलं आहे आणि त्या खूप सेंट्रलायझेशन झालं आहे आणि त्या सेंट्रलायझेशनमुळे वरची जी क्षमता आहे त्याला खालपर्यंत येण्याची त्यांची कपॅसिटी खूप कमी आहे. त्यामुळे खालच्या व्यवस्थेचं नियमन ते करू शकत नाही आणि त्यामुळे ही व्यवस्था कमकुवत झाली. ही सगळ्या बाबतीतच झाली आहे, फक्त नीटच्या परीक्षेच्या एकाच बाबतीत नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे घोषणा होतात, पण घोषणा केल्यानंतर मग त्या घोषणा वरच्या लेवलला होतात, पण त्या घोषणाच्या खाली इम्प्लिमेंटेशनला येतात ना. सेंट्रलाइज करायचं आहे. हां. डिसेंट्रलाइजचा जो पॅटर्न होता, Decentralized ज्याला 73-74 घटनादुरुस्ती राजीव गांधींनी केली, महात्मा गांधींनी स्वराज्य नावाचा जी घोषणा केली होती, यानुसार हे विकेंद्रीकरणाची जी प्रक्रिया आहे ही थांबली आहे आणि 2014 नंतर मोठ्या प्रमाणावर हे केंद्रीकरण सुरू आहे. यामध्ये वन नेशन वन इलेक्शनची एक गोंडस घोषणा ही मोदी सरकारने केली, मात्र ती वन नेशन वन इलेक्शन पुरतीच मर्यादित नाही, वन नेशन वन एक्झामिनेशन पण आहे आणि पुढे चालून वन नेशन वन चॅनल, एकच चॅनल दिसेल, बाकीचे सगळे दूर जातील. तर ही जी तानाशाही हुकुमशाही आहे ही वरच्या पातळीवरची लोक ही एक वन नेशन वन एक्झामिनेशन ठेवून ती व्यवस्थित कोणाला लाभ द्यायचा आहे ते नियंत्रित करतात, असा प्रकारचा एक खूप मोठा आरोप आहे. जगभरचं संशोधन असं दाखवतं की जिथे व्यवस्था अधिक विकेंद्रित असतात तिथे भ्रष्टाचार कमी असतो, कारण अनेक पातळीवर ते वॉच करणारे लोक असतात. डिसेंट्रलायझेशन म्हटल्यावर अनेक ठिकाणी त्याच्यावर अनेक इंटरेस्ट आहेत, त्यामुळे लोक लक्ष ठेवून असतात. जिथे व्यवस्था केंद्रित होतात तिथे भ्रष्टाचाराला ऑटोमॅटिक वाव मिळतो. आणि आता कसं झालं आहे की या व्यवस्था म्हणजे परीक्षा ही एकूण राजकारण, एक राजकीय व्यवस्था चालवण्याचा पण मार्ग झालेला आहे. म्हणजे त्यातनं मिळणारे पैसे, त्यातनं मिळणारी संसाधनं हे सेंट्रलाइज करून मग आपल्या वेगवेगळ्या चेल्याचपाट्यांना कसे वाटता येतील, त्यातनं आपलं एक राजकीय वर्चस्व कसं जातं, त्या पैशातून इतर पक्ष कसे फोडता येतील, इतर पक्ष कसे फोडता येतील, अशा तऱ्हेची सेंट्रलाइज यंत्रणा होते आणि त्यामुळे सेंट्रलायझेशनचा मोठा धोका आहे. दुसरा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, म्हणजे एक ब्रॉड जर दृष्टिकोन घेतला आपण तर एक नेशन
एक पार्टी, एक भाषा, एक धर्म हे भारतीय नाही आहे. हे युरोपातल्या काही राष्ट्रांमध्ये 30-40च्या दशकामध्ये जेव्हा निरनिराळी युरोपमधली राष्ट्र तयार झाली एकूण, ती अशी वेगवेगळ्या एक भाषिक, एक धार्मिक अशी झाली. हिटलर बाबा हिटलर बाबा टाईप त्यांनी त्यांच्या असलेल्या मायनॉरिटी इतर भाषा संपवून टाकल्या. आणि ती स्टेटची जी संकल्पना होती ती आपल्या ज्या सरकारची मातृसंस्था जी आहे त्यांना फार अट्रॅक्टिव्ह वाटली. म्हणजे मुंजे वगैरे जाऊन मुसोलिनीला भेटले होते आणि त्यांना ते आवडलं की असा एक केंद्रीकृत देश. पण आपल्या देशामध्ये तसं नाही आहे. आपली संस्कृती बहुविध आहे, आपल्या देशाचा इतिहास आहे, अनेक तऱ्हेतऱ्हेचे लोक आपल्या देशामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे बहुसांस्कृतिक, बहुविध, बहुपेढी अशी ही रचना आहे. आणि ही मुळातच केंद्रीय व्यवस्थेला अनसुटेबल रचना आहे. ही डिसेंट्रलाइजच करायची रचना आहे. आपलं जे राष्ट्र आहे ते हिंदुस्तान नाही आहे. आपलं पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंगा राष्ट्रवाद आहे. आपण सगळ्यांना घेऊन आपलं विविधतेत चालणार आहे. विविधता में एकता ही भारत की विशेषता. आणि मग विविधता जर असेल, हाच तुमचा स्थायी भाव असेल, तो विकेंद्रीकरण हाच मार्ग असू शकतो ना त्यात. आपण अर्थशास्त्रज्ञ आहात आणि गरिबीचा सिद्धांत, दारिद्र्यरेषेच्या खालील लोक वर आणि गरिबी कशी वाढती आहे, लाईव्हलीहूड कसं डिस्टर्ब होतं, आपला सगळा एक व्यासंगाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्यातले आपण तज्ज्ञ आहात. मात्र हे करत असताना समाजाची पण जाणीव जी आहे, सामाजिक कार्याची आणि समाजाच्या विषयीची एक आदर आपुलकी आपली आहे. आपल्या आईचं नुकतंच वृद्धापकाळात निधन झाल्यानंतर कालच आपण 1111 झाडे लावून आलेले आहात. आपण सारखे फिरतही असतात. आपण माध्यमांमध्ये पण सोशल मीडिया पण लिहित असतात. ते सोशल मीडियाच्या अकाउंटचं नाव काय आपलं? माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटचं नाव लिव्हरांडो मानसिकतेचा डुक्कर म्हणून बरेच दिवस होतं. कारण कुठल्या तरी सोशल मीडिया पोस्ट बघून लोक तशी शिव्या देतात. म्हणून मग म्हटलं की उगाच परत लोकांना आपण कोण आहोत हे समजण्यापेक्षा हेच आपणच नाव स्पष्टपणे आपली आयडेंटिटी करावी. म्हणजे लोकांचा उगाच गैरसमज होत नाही की हा कुठल्या विचारांचा. आपण सुधारण्याच्या अनुषंगाने फारच हंबलली गोष्टी सांगत असताना आपल्याला पुरस्काराच्या ऐवजी शिव्या मिळतात. पुरस्काराऐवजी शिव्या मिळतात. आणि मला वाटतं शिव्याच चांगल्या आहेत. ते पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, पण समर्थन मिळालं पाहिजे. म्हणजे शिव्या चांगल्या आपण म्हणताय तर तो आपण जो केंद्रित व्यवस्थेची आपण भांडताय म्हणून एक टूल किट आपल्या मागे लागली असेल. आपण ती एवढ्या स्थितप्रज्ञ राहून ही सगळी टीका स्वीकारता आणि सोशल मीडियामध्ये आपणच स्वतःला वेगळ्या. आपण कोण आहोत ते लोकांना स्पष्ट कळू दे. पण प्रेम खूप लोकांकडनं मिळतं ना. म्हणजे सर्वसाधारण ज्या लोकांमध्ये मी काम करतो, म्हणजे आशा आहे, आशा नक्की आहे. आशा सोडून कसं चालेल. आणि कारण काय माहिती आहे का, हे केंद्रीकृत जे मॉडेल आहे ना ते या भारताच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. हा देशच मुळात इतक्या विविधतेने बनलेला आहे आणि इतक्या कॉम्प्लेक्सिटीज आहेत स्थानिक लेवलवर की ते केंद्रीकृत व्यवस्था चालूच शकत नाही. केंद्रीकृत व्यवस्था हा देशच स्वभावतच उलथून टाकेल. सरकार जेव्हा काम करतं तेव्हा व्यवस्था, धोरणं, भूमिका, त्यासाठी करातून येणारा जो पैसा आहे टॅक्स स्वरूपातला तो असं घालून एकंदरीत आपली यंत्रणा काम करते. म्हणजे काम करण्यामागचे पॉलिसीज महत्त्वाच्या असतात. तर ह्या ज्या पॉलिसी आहेत त्यांचे काय अप्रोच आहेत? आपण मगाशी बॉटम टू टॉप, टॉप टू बॉटम हे बघितलं, पण पब्लिक पॉलिसी ज्या बनतात त्या पब्लिक पॉलिसीमध्ये काय 2014 पासून मोदी साहेबांनी काय मेक मारून ठेवली आहे? मला वाटतं की म्हणजे आपल्यासारखे जे इतर देश आहेत आणि तुलना करू, म्हणजे साधारण 1950मध्ये भारत, दक्षिण कोरिया, चीन हे सगळे एकाच पातळीवर होते. किंवा चीन आपल्यापेक्षा गरीब होतं किंवा साऊथ कोरियासुद्धा आपल्या लेवललाच होतं. आज साऊथ कोरियाचा GDP आपल्या म्हणजे इंग्लंडच्या GDP एवढा आहे. आपल्यापेक्षा जवळजवळ तो 20 पट जास्त आहे. म्हणजे आपला $2,000-2,500 पर आहे, साधारण $2600-2700. त्यांचा जवळ $60,000 आहे. चीनचा $13,000-14,000 आहे. म्हणजे चीनची लोकसंख्या पण आपल्या एवढीच आहे. तर या सगळ्या देशांनी इतकी प्रगती कशी गाठली आणि आपण का नाही गाठू शकलो? त्यामध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा हा शिक्षणाचा आहे. म्हणजे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात चीनने लोकांमध्ये शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये गुंतवणूक केली. म्हणजे आता जी 10 जगातल्या सर्वात मोठ्या लिवेबल सिटीज, सगळ्यात लिवेबल सिटीज कुठल्या, याच्यामध्ये चीनमधल्या 3 आहेत.
आणि त्यातली गॉंगझो जी सिटी आहे ती तिथल्या आरोग्य सुविधांमुळे जगातल्या टॉप 10 सिटीजमध्ये. भारताचं एकही शहर तिथे नाही. त्यामुळे लोकांमध्ये गुंतवणूक जी करायला पाहिजे होती की आरोग्य आणि शिक्षण. म्हणजे मला आठवतं आहे की 1990च्या आसपास चीनमध्ये जेव्हा चीनमधले लोक आमच्या विद्यापीठात यायचे मी हसायचो त्यांना, कारण त्यांची विद्यापीठं खूप मागासलेली होती. आज जगातली 100 विद्यापीठं 7 विद्यापीठं चीनची आहेत आणि आपल्याकडे एकही नाही. म्हणजे 200मध्ये पहिल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स वगैरे आहे, ते आमची मुंबई विद्यापीठात वर टोपी पडेल आमची एवढी वर ते आमच्या पुढे आहे. तर ही गुंतवणूक आपण करू शकलो नाही. त्यामुळे काय झालं, चीनमध्ये कामगार शिकलेले होते, मानवी संसाधन भांडवल खूप होतं आणि त्यामुळे त्यांना जगभरचं स्वस्त काम लेबर होतं. जगभरची मार्केट कॅप्चर ते सहज करू शकले. आपण हे करू नाही शकलो कारण आपल्याकडे ट्रेंड मॅनपॉवरच नाही. आपण शिक्षणाच्या बाबतीत बोंबाबोंब होते, आरोग्याच्या बाबतीत बोंबाबोंब होते. चीनने पुढे याचाही उपयोग करून घेतला. म्हणजे चीन आता हे सगळं, तुम्हाला आठवत असेल की 90-2000च्या दशकामध्ये चीनच्या स्वस्त वस्तू यायच्या सगळ्या, बॅटऱ्या अशा काहीतरी यायच्या. आता चीन ते विकत नाही. आता चीन EVs विकतं आणि AI चीनचं खूप मोठं. त्यामुळे त्यांनी ती व्हॅल्यू चेनवर गाठली. तसंच दक्षिण कोरियाचं तर आहे. आपण काय केलं आहे की आपण दुसरा भाग त्यांचा काय होता महत्त्वाचा, की त्यांच्याकडे इंडस्ट्रियल पॉलिसी होती. इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणजे नुसतीच हे नाही की उद्योगांना, उदाहरणार्थ साऊथ कोरियामध्ये काही उद्योगांना त्यांनी प्रमोट केलं. प्रमोट केलं म्हणजे त्यांना सांगितलं की तुमच्याशी देशात आमच्या स्पर्धा होऊ देणार नाही. तुम्हाला आम्ही स्वस्त क्रेडिट देऊ, तुम्हाला इतरही सोयीसुविधा देऊ, जमीन वगैरे फुकतो, पण तुम्ही एक काम करायचं, तुम्ही जगभर विकायचं. तुम्ही जर जगभर विकू शकला नाहीत तर आम्ही तुम्हाला वाचवणार नाही, मग तुम्ही बुडणार, मग तुमच्या सगळ्या सोयीसुविधा काढून घ्यायच्या. अशा तऱ्हेची एक इंडस्ट्रियल पॉलिसी साऊथ कोरियामध्ये झाली आणि त्यात मग सगळ्या धोरणांचं एक कॉर्डिनेशन लागतं. त्याला एक मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क, ओव्हरऑल अर्थाचा विचारचं फ्रेमवर्क लागतं आणि ते कॉर्डिनेट करणारी रचना लागते. आपल्याकडे काय झालं आहे की आपल्याकडे पूर्वी अशी एक रचना होती, ती होती प्लॅनिंग कमिशन. कारण आपण जेव्हा मगाशी विकेंद्रीकरणाविषयी पण बोललो, त्याच्यामध्ये विकेंद्रीकरण करताना अनेक स्टेक होल्डर असतात ना. म्हणजे स्टेट असतात, जिल्हा परिषदा असतात, ग्रामपंचायती असतात, केंद्र सरकार असतं. या सगळ्यांना एकत्र बांधून एक धोरण राबवणारी रचना लागते ना, सगळ्यांचं ऐकून घेऊन. ही प्लॅनिंग कमिशन होती. मोदी सरकारने काय केलं, ती प्लॅनिंग कमिशन काढून टाकली. त्यामुळे अशी एक धोरणात्मक चौकट आखणारी यंत्रणा आपल्याकडे नाही. नीती आयोग जो आहे तो ॲडवायझरी आहे, त्यांच्याकडे काही रिसोर्सेस नाही. आणि पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समिती म्हणाल तुम्ही, तर ते काहीतरी मध्येच 1-2-4 निरनिराळे चांगले वाईट असे काही संशोधन पेपर किंवा कुठे जाऊन सार्वजनिक ठिकाणी एक स्क्रिप्ट वाचून दाखवणे, याच्या पलीकडे त्या लोकांचं फार काम नाही. त्यांना हे माहिती आहे की आपण वेगळं काय बोललो तर आपला हा पत्ता कट होईल. त्यामुळे यंत्रणाच एक करणारी राहिलेली नाही. दुसरीकडे शिक्षण व्यवस्थेमध्ये जी गुंतवणूक करायची होती, आता ही परिस्थिती आपण जी बोललो, नीटची, उच्च शिक्षणाची काय परिस्थिती आहे. चीनसारखा देश किंवा अमेरिकेसारखा देश GDPच्या 3-4% R&Dमध्ये घालतो. आपण फक्त 0.66% घालतो रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये. त्यामुळे नवीन ज्ञान तयार होत नाही. हे का होत नाही? कारण आपण जगात स्पर्धात्मक काहीच झालो नाही ना. म्हणजे साऊथ कोरियाने काही नसताना, आपल्यासारखीच गरिबी असताना सॅमसंग आहे, Hyundai आहे, हे खूप मोठे इंटरनॅशनल जायंट्स त्यांनी तयार केले. भारताचाच एकही ब्रँड नाही आहे जगभर विकल्या जाईल असा, भारताचा एकही ब्रँड नाही आहे. म्हणजे आपण विश्वगुरु स्वतःला म्हणतो, तो मला वाटतं आपल्याला झालेला आजार आहे. म्हणजे जे काही पॅरामीटर्स आहेत, जसं रक्तामधली शुगर किती आहे, हिमोग्लोबिन किती आहे, हे स्पष्ट आहे, त्याच्यात वाद नाही. तसं इंटरनॅशनली पण जे काही पॅरामीटर्स आहेत ते स्थापित आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण, आपल्याला सगळं सांगितलं जातं की तुम्ही जगातली 4th लार्जेस्ट वगैरे इकॉनॉमी आहात आणि आपल्या लोकांना ते खरं वाटतं, पण त्याला काहीच अर्थ नाही ना. म्हणजे 2 कुटुंब घ्या अशी. एक कुटुंब आहे, ज्यामध्ये 8 जण राहतात. ती सगळी बिगारी काम करणारे लोक आहेत. कुठे कोण खड्डे काढायला जातात. त्यांच्याकडे टोपली आहे, त्या टोपलीत 7 भाकरी आहेत आणि त्यांच्या शेजारी एक बँकेतनं रिटायर झालेले नवरा बायको राहतात, म्हातारे आहेत. त्यांच्या भाकरीत टोपलीत 3 भाकरी आहेत. या दोघांमध्ये 3 भाकरी आहेत. 8 जणांमध्ये 7 भाकरी आहेत. श्रीमंत कोण आहे? हे कुटुंब आहे ना. भाकरी कोणाची मोठी आहे, टोपली कोणाची मोठी आहे? या बिगारी कुटुंबाची. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा आकार बघून उपयोग नाही. तर आपल्याकडे दरडोई किती आहोत हे एक बघितलं. आउटकम. दुसरा भाग काय आहे की आपल्याला जर विकसित भारत बघायचं असेल तर एक मोठी समस्या आपल्या पुढे आहे, याचा फार कोणी विचार करत नाही आहे. डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणून एक प्रकार, आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो आणि ते का काळजीचा खूप विषयही सांगतो.
डेमोग्राफिक डिव्हिडंडमध्ये असं असतं की जेव्हा एखादा समाज गरीब असतो, कृषिक समाज असतो, गावातलं सगळे लोक राहत असतात, एकत्र कुटुंब असतात, लग्नाचं वय लहान असतं, तेव्हा मुलं बरीच होतात. कारण आईला काय असं सुट्टी घ्यायचं काम नसतं, फार काय घरीच डिलिव्हरी होतात, दवाखान्याचा खर्च नसतो, शाळेत फार असं काय फी वगैरे नसते, फार शिक्षणही नसतं. त्या उलट लहान मुलं कामालाही लागतात ना लगेच, म्हणजे काय सरपण आण, बकरे सांभाळ, छोट्या मुलांना सांभाळ, तर उपयोग असतो. आणि मुलं जन्मतात खूप, पण मरतातही खूप, आणि त्यामुळे लोकसंख्या वाढत नाही. मग नंतर एक काळ येतो की साथीच्या आजारावर नियंत्रण येतं, मृत्यूदर कमी होतो, मेडिकल, पण जन्मदर तसाच राहतो आणि लोकसंख्या वाढते. मग या वाढीव लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण वाढायला लागतं. हां, आणि मग एक काळ असा येतो, यायला हवा, की मग यातनं ज्या आर्थिक प्रगती इतकी होते, शाळा म्हणजे की कुटुंब, मग शहरीकरण वाढतं, विभक्त कुटुंब होतात, स्त्रिया खूप शिकलेल्या असतात, नोकरी करतात, बाळंतपणाची रजा वगैरे घेणं महाग पडतं, लहान मुलांना शाळेत घालणं, कारण शिक्षणाला फार महत्त्व येतं, त्याची फी खर्च वाढलेला असतो. या सगळ्या प्रकरणामध्ये मुलांची संख्या कमी होते आणि मग अर्थव्यवस्थेत लोकसंख्या वाढीचा दर स्थिरावतो. म्हणजे आपला 2060 साली स्थिरावेल असा अंदाज आहे. आता कसं आहे की आता आपला जो टोटल फर्टिलिटी रेट आहे हा रिप्लेसमेंट रेटच्या खाली आलेला आहे, म्हणजे 1.9 आहे आता, आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांचा 1.4 आहे. म्हणजे जितके लोक मरत आहेत तितके लोक जन्मत नाहीत. याचा अर्थ काय होतं की लोकसंख्या म्हातारी व्हायला लागली, आणि 2040 पासून परत भारत म्हातारा व्हायला लागेल. म्हणजे 40 वर्षाच्या वरच्या लोकांचं प्रमाण वाढेल. भारत, महाराष्ट्र किंवा केरळ वगैरे ऑलरेडी म्हातारे झाले, आणि त्यातली जी छोटी शहरं आहेत ती ऑलरेडी फार म्हातारी आहेत. त्यामुळे इथे डेमोग्राफिक डिव्हिडंड नाही आहे. पण जगातली जी देश आहेत की जिथे हे म्हातारपण, हे झालेलं डेमोग्राफिक डिव्हिडंड संपला आहे, तो अशा टप्प्याला संपला की त्यांच्या अर्थव्यवस्था सक्षम होते आणि त्यांची दरडोई उत्पन्न खूप होते. म्हणजे 30,000 पाऊंड वगैरे अशा तऱ्हेची, $30,000 वगैरेच्या लेवलची दरडोई उत्पन्न होते. आपण हा एकमेव देश जगाच्या इतिहासात होणार आहोत की जो गरीब तर होणार आहे, म्हातारा तर होणार आहे, पण गरीब असताना म्हातारा होणार आहे. आणि गरिबी आणि म्हातारपण ह्याचं देश म्हणून कॉम्बिनेशन जे आहे ना, हे आपल्याला फार धोकादायक आहे. आणि म्हणून या मधल्या काळामध्ये 15 वर्षे जी उरलेली आहेत, या मधल्या काळामध्ये आपल्याला हा डेमोग्राफिक डिव्हिडंड जितकं काही आपल्या तरुणांना देता येईल की जेणेकरून देशाचं म्हातारपण सुखाचं व्हावं, हे देणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला शिक्षण व्यवस्था, म्हणून जे नीटचे पेपर वगैरे फुटत आहेत ते अधिक वेदनादायक असे आहेत की हा देश म्हातारा होईल आणि गरीब राहील. तर त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, म्हणजे आपल्याला उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपल्या देशाचं वाढत नाही आहे, कारण आपल्याकडे धोरणात्मक चौकट नाही. मॅन्युफॅक्चरिंग जर आपलं वाढलं तर आपण ह्या ज्या युवकांच्या परीक्षा आणि रोजगार जे बोलतो त्यामध्ये बराच रिलीफ तिथे भेटेल. हां, म्हणजे आता काय झालं आहे, भारत एक अर्थतज्ज्ञ होते, ऑर्थर लुईस म्हणून, खूप मोठं नाव आहे त्यांचं, आफ्रिकन पहिला माणूस नोबेल प्राईज मिळवणारा. त्यांनी असा सिद्धांत मांडला की देश जेव्हा विकसित होत जातो तेव्हा शेतीत असलेला जो खूप मोठा श्रमशक्ती असते आणि जिची उत्पादकता तुलनेने कमी असते, कारण ते काम करत असतात, म्हणजे आता भाऊ बकरी चारायला जातो, मी पण सोबत जातो, अशा तऱ्हेच असते, जी उत्पादकता नसते, त्याला शेतीतनं बाहेर काढून उद्योगात आणणे. उद्योगात आणलं की ती उत्पादकता वाढते आणि शेतीवरचं अवलंबित्व कमी होतं, शेतीमध्ये तांत्रिक प्रगती होते. त्यामुळे इव्हेंच्युअली शेतीचा टक्का कमी होऊन, शेतीवरचं रोजगारचं अवलंबित्व कमी होऊन औद्योगिक क्षेत्रामध्ये रोजगार तयार होतो आणि हळूहळू आर्थिक प्रगतीचा, डेव्हलपमेंटचा मोठा भाग आहे. भारत हा एकमेव देश आहे जगातला दोन, आणि हे विशेषतः करोनानंतर आलं आहे की शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या वाढते आहे. PLFS डेटा असं दाखवतो. का वाढते आहे? कारण इथे रोजगारच नाही आहे. तो रोजगार का नाही आहे? कारण एक तर गुंतवणूक होत नाही, म्हणजे भारतातलं खाजगी क्षेत्र भारतात गुंतवणूक करत नाही आहे. एकटा मी म्हणत नाही, निर्मला सीतारामन पण म्हणते, गेले 10 वर्ष त्यांचं चाललं आहे की गुंतवणूक. या बाबतीत तुमचं दोघांचं एक मत आहे. माझं सगळ्यांचं मत आहे, मी डेटावर आकडेवारी बघून बोलतोय की भारतीय गुंतवणूकदार, भारतीय नाही, भांडवल, आपले पंतप्रधान याला नाही म्हणतात, ते आता डेटाच दिसतोय ना, सगळं म्हणतोय. आणि त्यांनी अनेक गोष्टी करून बघितल्या, म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ ते 2019 साली कॉर्पोरेट टॅक्स कापले. भारत हा खूप कमी देशांपैकी असा की जिथे इन्कम टॅक्समधून जास्त पैसे येतात लोकांना कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा, म्हणजे सर्वसामान्य नागरिक जास्त पैसे देतात सरकारला कंपन्यांपेक्षा, अशा फार कमी देशांमधले आपण आहोत. तर इथे हे कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्यावर कंपन्यांनी काय केलं, त्यांनी जुनी कर्ज फेडली पण नवीन गुंतवणूक नाही केली. आताही गुंतवणूक कुठे करतायत? परदेशात करतायत, देशात करत नाही. का करत नाही आहेत? कारण त्यांना धोरणात्मक दिशा दिसत नाही आहे.
म्हणजे या सरकारचं मला जर किंवा परदेशी गुंतवणूक म्हणजे मगाशी रुपयाच्या आपण हा जो मुद्दा असतो की रुपया घसरतोय, हो. रुपया का घसरतो त्याला 2 कारणं असतात. ते पंतप्रधान घसरतो म्हणून रुपया घसरतो असं काहीतरी मोदीजींनी एक संशोधन केलं होतं. ते मोदीनॉमिक्स नावाचं एक अर्थशास्त्र आहे, ते त्यांनाच माहीत आहे. ते म्हणजे ते 2 + 8 = 10 वगैरे. रुपयाची किंमत कशी ठरते? मागणी पुरवठ्याचा प्रश्न असतो. 2 गोष्टी असतात. एकतर आपण परदेशातनं जर जास्त वस्तू विकत घेतल्या तर आपल्याला परदेशात डॉलरमध्ये द्यायला लागतं. परदेशातील लोकांनी आपल्या देशातनं कमी वस्तू विकत घेतल्या तर त्यांना आपल्याला जो रुपया द्यायला लागतो त्याची मागणी कमी होते. म्हणजे आपण जर जास्त वस्तू घेत असू आणि कमी इतर लोक आपल्याकडनं म्हणजे आपली आयात जास्त असेल आणि निर्यात कमी असेल तर मग डॉलरची मागणी रुपयापेक्षा जास्त असते. त्यामुळे मग मागणी जास्त झाली की डॉलरचा दर सुधारतो. हा एक भाग झाला. याला कमॉडिटी अकाउंट म्हणतात. दुसरा जो आहे हा कॅपिटल अकाउंट असतो. तिथे काय असतं की आपल्या देशामध्ये जेव्हा लोक गुंतवणूक करतात तेव्हा ती गुंतवणूक डॉलरमध्ये येते. त्यांना रुपयात कन्वर्ट करायला लागतं. त्यामुळे रुपयाची मागणी वाढते. त्यामुळे आपल्या देशात परकीय गुंतवणूक आली की रुपयाची मागणी वाढल्यामुळे रुपया वधारतो. आता आपला देश विकसनशील देश असल्यामुळे परंपरागत आपल्या देशामध्ये आपली आयात जास्त होती निर्यातीपेक्षा. त्यामुळे तिकडनं डॉलर बाहेर जात होतं. पण आपल्या देशात गुंतवणूक होत होती परकीय. लोक आपल्या देशात कारखाने टाकत होते, भांडवल गुंतवणूक करत होते आणि त्यामुळे तिकडनं रुपया आत येत होता आणि म्हणून रुपयाचा बॅलन्स होता. त्या एशियन क्रायसिस 2012-13 मध्ये जो तत्कालिक झाला होता त्यात रुपया घसरला होता, पण त्याच्यानंतर तो घसरत नव्हता. आता गेल्या 2 वर्षापासून काय झालं आहे म्हणजे आता हे गल्फ क्रायसिस वगैरे तर आता झालं, पण गेल्या 2 वर्षापासून या दुसऱ्या खिडकीतनं आपले पैसे खूप चालले आहेत. परकीय गुंतवणूकदार आपल्या देशातनं पैसे काढून घेऊन चालले आहेत. आणि ते का काढून घेऊन चालले आहेत? कारण त्यांना भारतात पुन्हा धोरणात्मक चौकटच दिसत नाही की नक्की धोरण तुमचं काय असेल. आणि ते धोरण जर करायचं असेल तर 2 गोष्टी लागतील. एकतर व्यवस्थित पॉलिसी लागेल, जी नुसतीच औद्योगिक पॉलिसी नाही तर आपली विनिमय दराची पॉलिसी काय आहे, मौद्रिक धोरण काय आहे, टॅरिफची पॉलिसी काय आहे, हे सगळ्यांना एक सुसंगत चौकट घालायला लागेल आणि या चौकटीतनं एक धोरण निर्माण करायला लागेल. दुसरा भाग की एकदा हे धोरण निर्माण झालं किंवा शासनाची गॅरंटी द्यायला लागेल की आम्ही फक्त अंपायर राहणार म्हणून. आमच्या मित्राला जर उद्या हे धोरण गैरसोयीचं वाटलं तर आम्ही मध्येच बदलणार नाही. कारण ते जर धोरण बदलणार असेल तर मग कोण गुंतवणूक करत नाही. आपल्या देशामध्ये काय झालं आहे की एकतर असं धोरण नाही, धोरणात्मक चौकटच नाही आहे. म्हणजे कुणाला पुन्हा मी मगाशी जे म्हणालो की अशी प्लॅनिंग कमिशनसारखी रचना नाही आहे की जी 5 वर्षासाठी मला जर गुंतवणूकदार म्हणून मी देशामध्ये आहे तर मला सांगेल की या क्षेत्रामध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे. आपण काय करतोय की आपण समजतोय की पायाभूत सगळं म्हणजे रस्ते बिस्ते बांधले, पोर्ट बांधले आणि विमानतळं बांधली की आपोआप विकास होतो. आपला प्लॅनिंग कमिशन बंद पडलं आणि पीएमओ ऑफिस एकमेव पीएमओ ऑफिस आहे, कारण पीएमओ ऑफिसकडे स्किल नाही आहे ना. म्हणजे डिमॉनिटायझेशन सारखा निर्णय आपण बघितला, म्हणजे किती धुरंधर पिक्चर काढले तरी त्या पाप धुवून निघू शकत हा नाही. पाप धुवून निघू शकत नाही. आणि हे सरकार गेल्यावर ह्यांच्यावरच असे पिक्चर पुन्हा निघतील. त्यामुळे त्याला काय महत्त्वाचं नाही. पण मला असं वाटतं की ही जी धोरणात्मक चौकट आहे ही चौकट जगभर ज्या देशांनी यश गाठलेलं आहे, आपल्यासारखे जे विकसनशील देश होते जे पुढे गेले, आपल्या चीन म्हणा, दक्षिण कोरिया म्हणा, या सगळ्या देशांनी याला इंडस्ट्रीयल पॉलिसी ही व्यवस्थित राबवली. आणि ती कशी राबवली की तिथे मग इम्पार्शियली राबवली. म्हणजे आपला मित्र आहे म्हणून त्याला काहीतरी तू मदत कर किंवा मग धोरण बदल. कारण तसं जेव्हा असतं तेव्हा मग इतर गुंतवणूकदार विचार करतात की अरे यार हे क्षेत्र आता तर म्हणता येते इथे गुंतवणूक करा, पण उद्या ह्यांचा मित्र तिथे आला तर हे नियम बदलतील म्हणून. उर्जित पटेलने एक पेपर लिहिला आहे. त्याचं म्हणणं आहे की या आपल्या उद्योगात फक्त 5 औद्योगिक घराण्यांचा ताबा आहे. म्हणजे अंबानी, अदानी, भारती, आदित्य बिर्ला आणि टाटा. काही दिवसानंतर दोघांचाच राहील. काही दिवसानंतर दोघांचंच राहिले, उरलेले 3 पट. मग अशा व्यवस्थेत नवीन गुंतवणूकदार कशाला कोण गुंतवणूक करेल? त्यामुळे गुंतवणूक होत नाही. गुंतवणूक होत नसल्यामुळे काय होतं, 2 गोष्टी होतात की एकतर आपला रोजगार वाढत नाही. कारण शेवटी रोजगार कुठनं निर्माण होणार? उद्योगधंदे आले तर रोजगार निर्माण होणार. त्यामुळे पुरेसा रोजगार निर्माण होतो. म्हणजे बेरोजगारीची जी चेन आहे तिचा एक धागा इथे पण आहे. हाच जागा आहे महत्त्वाचा. आणि दुसरीकडे काय होतं की आपण मगाशी म्हणालो तसं शाळा कॉलेज आपण विचित्र पद्धतीने केलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिकलेली पण रोजगार नसलेली, रोजगारक्षम नसलेली मुलं तयार झाली. अनस्किल स्किल सगळं. आपल्याकडे व्होकेशनल ट्रेनिंग असलेली फक्त 4% मुलं आहेत. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणते की 25 पर्यंत 50% नेणार. पण रोडमॅपच नाही ना.
तर हा जो बेरोजगारीचा प्रश्न आपल्या पुढे तयार झाला आहे की एक तर गुंतवणूक होत नाही कारण ते राजकीय हितसंबंध आहेत आणि शिक्षणाची रचना सुधारत नाही आहे कारण शिक्षणाचं सगळं भगवीकरण करायचं आहे. कुठल्याही मला एकही विद्यापीठ दाखवा भारतातलं. हे भगवीकरण काय हो? भगवीकरण म्हणजे यांना एकतर सगळीकडे हा जो सांस्कृतिक बदल करायचा आहे शिक्षणात, म्हणजे शिक्षणामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात एक ब्राह्मणी कल्चर आणि भारताचा एक विशिष्ट इतिहास हे आणायचं आहे आणि त्याचं जे भारतीय त्यातून विज्ञान काढून टाकतील का, भूगोल हा काढून म्हणजे टाकतील त्यात का? मला गंमत वाटते की विज्ञान म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की आजच्या पिढीला विज्ञान नाही कळलं तरी चालेल पण 5,000 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना विज्ञान येत होतं हे आजच्या पिढीला माहीत होणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणजे आम्ही आत्ता जरी गणित सायन्स नाही केलं तरी 5,000 वर्षापूर्वी करत होतो हे शिकवलं पाहिजे. आता 5,000 वर्षापूर्वीचं आजच्याशी सांगड घालणं, हां, असं करायला काय त्यांचा इगो का? हे म्हणजे त्याच्यामध्ये एक सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे ना की आपला पूर्वी जो समाज होता एक एक इमॅजिन्ड जुनं जे चांगलं असेल ते चांगलं आहेच, जुनं जे वाईट होतं ते वाईट आहे. जुन्या वाईटाला चांगलं ठरवायच्या 8 तासापोटी आपण विज्ञान, आपण विवेक बरं हा का घालवतोय? हा घालवतोय कारण कसं आहे की संघाची एक धारणा आहे की भारत एक पूर्वी एक प्युअर अशी ॲडव्हान्स सिव्हिलायझेशन होता आणि मग इथे मुसलमान आले आणि मग त्यानंतर म्हणजे ब्रिटिश आले. अस्पृश्यतेचं काय? हां सांगतो ना पण ते त्याच्या चित्रात बसत नाही होतं. मग त्यानंतर मुसलमान आले, मग त्यानंतर ब्रिटिश आले आणि त्यानंतर नेहरू आले आणि सगळ्यांनी मिळून ही व्यवस्था पाडून टाकलेली आहे आणि आपल्याला म्हणून त्या पूर्वीच्या भारताकडे गेलं तरच आपलं उत्थान होईल अशा तऱ्हेचं काहीतरी हे विचित्र आहे. म्हणजे ह्याला बेसिस काहीच नाही पण ते आहे. चारवाक पण वर्ज्य आहे त्यांना. हा सगळंच वर्ज आहे त्यांना, विविधता कुठलीच मान्य नाही आणि त्यामुळे ह्याच्यातनं जे शिक्षण आणि दुसरं काय होतं आहे की शिक्षण व्यवस्थांमध्ये एकही कुलगुरू मला दाखवा महाराष्ट्रातला, महाराष्ट्राच्या बाहेरचा, जिथे भाजपची राज्य आहेत, जो संघ परिवाराशी निगडीत नाही. ते तर आपण सांगता ते खरंच आहे, मात्र त्या मंडळींनी पण अंतर्चिंतन केलं पाहिजे कारण विद्यार्थ्यांची आता उच्च शिक्षण घेण्याची, कॉलेजमध्ये जाण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. कारण कॉलेजमध्ये जाऊन आता शिक्षण मिळत नाही म्हणून 12वी पास झालेला मुलगा, 10वी पास झालेला मुलगा हा TC घेण्याकरता आता कॉलेजकडे फिरकत नाही अशी परिस्थिती आहे. बरोबर. म्हणजे ते कालबाह्य आहेत किंवा ते टिकावणे किंवा ते फेकून द्यावेत असे आहेत म्हणून आता विद्यापीठं ओस पडत चालली आहे, तरी यांचे डोळे का उघडत नाहीत? विद्यापीठं ओस पडत चाललेली आहेत मान्य, पण यांनी त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ तिथे जे कार्यक्रम चालू होतं पुणे विद्यापीठामध्ये टेम्पल मॅनेजमेंटचा एक कोर्स सुरू केलेला आहे किंवा काही ठिकाणी ज्योतिषविद्या वगैरे असे हे कोर्सेस चालू केले आहेत. तर त्यांच्या दृष्टीने विद्यापीठ आणि महाविद्यालय ही जुनी एक ज्याला ते भारतीय ज्ञान प्राचीन म्हणतात हे पुन्हा थोपवण्याची आणि याची जी व्याख्या ती 1818ला संपते त्यांची. त्यामुळे त्यामध्ये फुले येत नाहीत, गांधी येत नाहीत, आंबेडकर येत नाहीत, विवेकानंद येत नाहीत. नारळीकरांना श्रद्धांजली देत असताना मी म्हटलं की महाराष्ट्राचा कारभार हा बंधुबाबाच्या टेबलवरून नव्हे तर वैज्ञानिक सिद्धांताच्या माध्यमातून चालावा. मात्र असे कार्यक्रम राबवणं म्हणजे महाराष्ट्राचा कारभार हा बंधुबाबाच्या टेबलावरून चालावा असं यांचं एकंदरीत ही कारकीर्द आणि नियोजन आहे. पण त्याचा फटका आपल्या तरुण पिढींना बसतोय. म्हणजे आपल्याला जगात स्पर्धा करायची आहे. म्हणजे आज चीनमधला जो जगातल्या 100 विद्यापीठातली 7 विद्यापीठं चीनमध्ये आहेत तिथल्या पोराशी तुम्हाला स्पर्धा करायची आहे. हो महत्वाचं, एक्झॅक्टली. आणि त्यामुळे हे सगळं टेम्पल मॅनेजमेंट वगैरे ठीक आहे पण तो AI वर काम करतो आहे, त्याच्या हातात त्याच्याकडे अत्यंत चांगलं सायन्स आहे, त्याच्याकडे अत्यंत चांगलं मॅथमॅटिक्स आहे. हे तुम्ही कधी तिथे स्पर्धा करणार? तिथे तुम्ही जर स्पर्धा करत राहिला नाहीत मग तुम्ही काय राहणार? तुमचं सॉफ्टवेअर फक्त कोडिंग राहणार, तुम्ही नवीन काहीच म्हणजे भारताचा कुठलाच ब्रँड जागतिक पातळीवर का नाही आहे याच्यामागे हे कारण आहे. आपण गुंतवणूकच केलेली नाही ना आणि आपण आपलं दृष्टिकोनच वैज्ञानिक नाही आहे. ते चीन्यांचं काय कम्युनिझम वगैरे असेल ते ठीक आहे पण सायन्स टेक्नॉलॉजीबाबत ते त्याच्यात खेळ करत नाहीत कधी, ते व्यवस्थित राबवतात. तर ही आपली धोरणात्मक चौकट ही चुकते आहे आणि त्याच्यामुळे आपल्या तरुणांचं आणि म्हणून काळजी काय आहे की 15 वर्षात भारत म्हातारा होणार आहे. 15 वर्ष किती? 2040 म्हणजे 29 ते 34 आणि 34 ते 39 ही 2 टर्म जर अजून या सरकारला मिळाली त्याच्यानंतर तर ते आपल्याला एका म्हाताऱ्या आणि गरीब आणि अंधश्रद्धाळू देशाकडे घेऊन जाणार आहे. ह्या भविष्याकडे आपल्याला जायचं की नाही याचा विचार आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा
वापर करून आणि विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून आपण एक सशक्त लोकशाही उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रत्येक माणसाला मजबूत करण्याच्या अनुषंगानं आणि प्रत्येक माणसाला त्याचं उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगानं एक सुरुवात ही विशेष करून तंत्रज्ञानाच्या काळात आणि मनमोहन सिंगजीच्या काळात जी राजीव गांधींपासून झाली ती आपण सुरू केली. आणि त्या अंतर्गत आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रत्येक माणसाचं खातं आणि त्याच्या खात्यात थेट पैसे देणं आणि हे सगळं तांत्रिक दृष्टिकोनातून एकीकडे तंत्रज्ञानावर तर दुसरीकडे विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून अधिकाराचं प्रदान केलं. ही सर्व जी प्रक्रिया चालू होती ती एकदम का थांबवण्यात आली? ही प्रणाली अजूनही वापरली जाते. ही म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफरची प्रणाली अजूनही वापरली जाते, पण त्याचा उपयोग एक्झॅक्टली उलट्या तऱ्हेने केला जातो. म्हणजे जेव्हा विकेंद्रीकरण असतं आणि स्थानिक पातळीवरचे लोक विकास करतात, तेव्हा त्याला एक नेतृत्व नसतं, त्याला नाव नसतं, त्यामुळे त्याचा डायरेक्टली इलेक्टोरल बेनिफिट एखाद्या व्यक्तीला होत नाही. या उलट बँक खात्यात जेव्हा डायरेक्ट पैसे येतात तेव्हा ते कोणी दिले हे लावता येतं ना. म्हणजे त्याला मी गुलाबी जॅकेट घालू शकतो आणि मग ते कोणी दिले, दादा भाऊ असं सगळं करून हे सगळं करता येतं. तर झालं आहे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा आता ज्या राजकीय वापर कसा होतो आहे की त्याचा राजकीय वापर डायरेक्टली मतं विकत घ्यायला होतो आहे. कारण त्या स्कीममध्ये खात्यात पैसे लगेच येतात. याच्या उलट समजा स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा सुधारायच्या असतील, शाळा सुधारायची असतील, रस्ते सुधारायचे असतील तर स्थानिक व्यवस्था काम करते. तिथे वरच्या कुठल्या तरी केंद्रीय नेत्याला क्रेडिट त्याचं मिळत नाही. मग केंद्रीकृत व्यवस्थेला ते नको असतं. केंद्रीकृत व्यवस्थेला काय हवं असतं की मी देतो, मी बटन दाबतो, तुझ्या खात्यात पैसे येतात. त्यामुळे मग करोनाच्या वॅक्सिनवर पण पंतप्रधानांचा फोटो येतो, पेट्रोल पंपावर पण पंतप्रधानांचा फोटो येतो, कारण डायरेक्टली क्रेडिट. याचा प्रॉब्लेम काय होतो की ह्याच्यामध्ये तुमचा नागरिक हा लोकशाहीमध्ये लाभधारक होतो, तो भागधारक होत नाही. म्हणजे आपल्या देशाची एकूण लोकशाहीचं स्ट्रक्चर काय आहे? आपण हा खूप कमी देशांपैकी असे देश आहोत, एकमेव देश आहोत ॲक्च्युली. आपण 1951 आपण सुरुवातीला भारत देश तयार झाल्यापासून 51च्या निवडणुकांपासून प्रत्येका व्यक्तीला मतदानाचा हक्क दिला, प्रत्येकाला. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, शिक्षित असो, अशिक्षित असो. जेव्हा आपल्याकडे 70% लोक अंगठेबहाद्दर होते, 70% लोकांना 2 वेळचं जेवण मिळत नव्हतं, असा देश आपण इनहेरिट केला. तुटलेला फुटलेला विभागलेला, पार्टिशन झालेला गरीब देश, ब्रिटिशांनी अनेक वर्ष तो लुटलेला असा गरीब देश आपण आणला. आणि तरीही या गरीब देशातल्या प्रत्येका नागरिकाला आपण मतदानाचा हक्क दिला. म्हणजे तेव्हाच एक पुस्तक आहे, हाऊ इंडियाज डेमोक्रेसी वॉज मेड म्हणून. त्यात तर म्हणजे कितीतरी म्हणजे उदाहरणार्थ नेहरूंना अशी पत्र लिहिली आहेत की तृतीयपंथीयांना मतदान द्यायचं का. तर नेहरूंचं पत्र आहे की तृतीयपंथी आपला जो भारताचं नागरिकत्व आहे हे लिंगभावावर अवलंबून नाही आहे. पुरुष स्त्री कोणी असेल तरी त्याला नागरिक दिलाच पाहिजे. आता SIR चालू आहे, तेव्हा बायको नवऱ्याचं नाव घेत नव्हती, त्या काळात मतदार याद्या बनल्या. त्या काळात मतदार याद्या बनल्या. कारण भूमिका काय होती की प्रत्येक नागरिक हा देशाचा भागधारक आहे. एव्हरीवन इज अ पार्टिसिपंट इन द नेशन मेकिंग. आपण आता या DBTने काय केलं आहे की प्रत्येकाला लाभधारक केलेलं आहे. म्हणजे तुला पैसे देतो, मग तू राजकीय भानगडीत पडू नकोस. मग तू बाकीचा तुझा देश म्हणून जो पार्ट आहे, देशाची निर्मिती, ह्याच्यामध्ये तुझा काही सहभाग नाही. तुला मी लाडकी बहीण म्हणून पैसे देतो, तुला मी आवास योजनेमध्ये बांधून देतो, तुला मी काय खत देतो, खतावर सबसिडी देतो, हे सगळं देतो. पण तू देशाचा नागरिक म्हणून देशाच्या भवितव्यामध्ये आणि देशाच्या जडणघडणीमध्ये बोलू नकोस. तर आपण हे भागधारक त्यांना सोडून लाभधारक लोकांना केलेलं आहे. आणि हा एक मोठा तोटा आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर झाला की यांनी डायरेक्टली मतं विकत घेता येतं. म्हणजे लाडकी बहीण योजना सर्वात मोठं त्यातलं आपण हे बघितलं आहे. म्हणजे लाडकी बहीणमध्ये आपण जेव्हा सुरुवातीला योजना राबवली तेव्हा सांगितलं होतं सगळ्या अधिकाऱ्यांना डायरेक्टली सूचना होत्या की जो कोण तो डिक्लेरेशन भरून देईल त्या सगळ्यांना चौकशी करू नका, देऊन टाका म्हणून. आता मग नंतर आपण 90 लाख भगिनींना आपण डिस्क्वालिफाय केलं. मग ह्यांना दिलेले 21,000 कोटी रुपये जे आत्तापर्यंत आहेत, 21,000 कोटी दिले आपण या डिस्क्वालिफाईड महिलांना. मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही काय त्यांच्याकडनं परत घेणार नाही, म्हणजे घेऊच शकणार नाही. ते घेतले तर पुढच्या वेळेला पडतील, त्यामुळे घेता येत नाही तुम्हाला. पण हे टॅक्सपेअरचे पैसे दिले ना तुम्ही. म्हणजे एकंदरीत PNR नंबर रेल्वेमध्ये जनरेट राजीव गांधींनी करून रेल्वे विभागातला तिकिटांचा तो छोटे तिकीट राहायचे तो भ्रष्टाचार थांबवत पारदर्शकता आणली. बरोबर. आता तेच तंत्रज्ञान वापरून
हे आता पारदर्शकता मिटू पाहत आहेत म्हणजे आणि लोकांना म्हणजे भ्रष्टाचार थांबवण्याकरता तंत्रज्ञान, ते भ्रष्ट करण्यासाठी भ्रष्ट तंत्रज्ञान. करण्यासाठी तंत्रज्ञान. म्हणजे आपण आता लोकांना म्हणतोय की मी काय भ्रष्टाचार करतो त्याकडे तू लक्ष देऊ नको, तुला मी 1500 रुपये महिन्याला देतो. तू म्हणजे डायरेक्टली लाच देऊन मतं घेण्याची सिस्टम तयार झालेली आहे. आणि म्हणून विकेंद्रीकरण आणि विकेंद्रीकरणातनं विकास आणि लोकांचा नागरिक म्हणून घडवणे हे खूप गरजेचं आहे. म्हणजे लोकांची एकूणच अर्थव्यवस्थेविषयी साक्षरता, राजकारणाविषयी साक्षरता, नागरिक म्हणून आपली नक्की काय कर्तव्य आहेत, आपली नक्की भूमिका काय आहे, हे वारंवार लोकांपर्यंत घेऊन जाणे, मांडणे आणि त्यातनं एक राजकारणाची निर्मिती करणे, हे मला वाटतं एक देशनिर्मितीचं खरं काम लाँग टर्मचं जे आहे, हे राजकीय कार्यकर्त्यांनी किंवा समाज कार्यकर्त्यांनी किंवा शिक्षकांनी सर्वांनीच करायचं हे काम आहे. यातनंच खरा सक्षम देश निर्माण होईल. कोणाला जर सापळ्यात अडकवायचं असेल तर हाकाऱ्या करावा लागतो, ओढत ओढत आणून मग तो बरोबर. त्या सापळ्यात, त्या ट्रॅपमध्ये अडकावं लागतं. तसं आता जात, धर्म, पंथ, भाषा आदी इत्यादी अशा गोष्टींचा एक मोठे ढोल बडवल्या जातात आहे. त्याच्यात अनेक फ्लेवर आणि दंगली पण त्याच्यामध्ये मसाला म्हणून घातला जात आहे. आणि असं करून आपल्या संपूर्ण लोकसंख्येला हे कुठे पॉवर्टी ट्रॅपमध्ये घालण्यासाठी हा प्रयत्न चालला आहे का? पॉवर्टी ट्रॅप म्हणजे अशी संकल्पना ज्यात आपण गरीब असतो आणि त्यात काही अवरोध असे असतात की आपण कितीही कष्ट केले तरी त्या अवरोधातनं बाहेर पडू शकत नाही. हां, म्हणजे उदाहरणार्थ मी अशिक्षित लोक असं म्हणतात की शिक्षणातनं गरिबी दूर होते. पण कसं असतं की पहिली शिकला किंवा दुसरी शिकला तर त्याची गरिबी दूर होत नाही. त्याला 10वी-12वीपर्यंत जायला लागतं किमान, तर मग त्याला काहीतरी त्याचा पुढे फायदा होतो. पण त्याला मधल्या 10 वर्षाची जर स्टेईंग पॉवरच नसेल, म्हणजे 10 वर्षे त्याला शाळेत जाण्याची त्याची क्षमता पाहिजे ना, ती क्षमता जर त्याची पूर्वीच्या गरिबीमुळे नसेल तर तो त्या चक्रातनं बाहेर पडूच शकत नाही. तो गरीब म्हणून सुरुवात होते, तो मधनंच शाळा सोडतो म्हणून गरीब राहतो, त्याची मुलंही. तसंच पोषणाचं पण. म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जे स्टंटिंग वेस्टिंग लहान मुलांचं आहे, तर तुम्ही जर कुपोषित बालक म्हणून जन्मालात तर मग तुमचं शाळेत सुटण्याचं प्रमाण जास्त असतं आणि तुम्ही जेव्हा ॲडल्ट होतात तेव्हा कमी शिकलेले असता आणि कुपोषित असतं, म्हणजे तुमचं अर्निंग कपॅसिटी कमी असते, म्हणून तुम्ही पुन्हा गरीब राहता, परत तुमची मुलं पुन्हा कुपोषित राहतात. अशा तऱ्हेचे पॉवर्टी ट्रॅप्स असतात. आता काय झालं आहे की सरकार आपल्याला काय म्हणतं की आम्ही 80 कोटी लोकांना अन्नधान्य पुरवतो. ते का म्हणतात मला कळत नाही. म्हणजे 80% लोक, 80% या देशातले 80 कोटी लोक गरीब आहेत त्याचाच अर्थ होतो. दुसरं ते असं म्हणतात की आम्ही 25 कोटी लोकांना दारिद्र्यातनं बाहेर काढलं. आता या दोन्ही गोष्टी एकत्र कशा बांधायच्या? म्हणजे एकीकडे 80 कोटी लोक गरीब आहेत आणि दुसरीकडे 25 कोटी लोकांना आपण दारिद्र्यातनं बाहेर काढलं. या दोन्ही गोष्टींचं एकत्र सांगड कशी घालायची? तर जे 25 कोटी लोक म्हणत आहेत त्याला बहुआयामी दारिद्र्य म्हणतात. बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय की पूर्वीची आपली दारिद्र्य रेषा होती प्लॅनिंग कमिशनने ठरवलेली, की तुमची क्रयशक्ती किती याच्यावरती ठरत असे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जगण्या इतकं, किमान पातळीवर जगण्या इतकं उत्पन्न तुमच्याकडे आहे का, ही ती दारिद्र्य रेषा होती. तितकं नसेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली, आणि ती रेषा प्लॅनिंग कमिशन ठरवत असेल निरनिराळ्या अभ्यास करून. आता भारत सरकारने ती संकल्पना सोडून दिलेली. त्यांनी तर बहुआयामी दारिद्र्य म्हणजे तुमच्याकडे घर आहे का, तुमच्याकडे लाईट आहे का, तुमच्याकडे TV आहे का, तुमच्या बँकेत खातं आहे का वगैरे, अशा सगळ्या तऱ्हेने ते मोजतात. आणि इथे काय केलं आहे की इथे जी लाभधारक ज्या योजना आहेत, म्हणजे तुम्हाला मी आवास योजनेमध्ये घर बांधून दिलं, नंतर तुझ्या मुलासाठी मी काय शाळेमध्ये त्याला ॲडमिशन दिली, शाळेचा दर्जा सोडून दे, शाळेमध्ये ॲडमिशन दिली, तुझ्या गावाला वीज पुरवली, तर तू ऑटोमॅटिक या निकषाप्रमाणे दारिद्र्यातनं बाहेर येतोस. मग तुझ्याकडे 5 पैसे जरी खिशात नसतील ना तरी तू दारिद्र्य रेषेपासून बाहेर पडतो. म्हणजे क्रयशक्ती याने वाढत नाही. आणि सरकारचं काम काय आहे? सरकारचं काम, आर्थिक व्यवस्थेचं काम लोकांना घरं बांधून देणे नाही आहे, लोकांची क्रयशक्ती वाढवणे, म्हणजे त्या माणसाची म्हणून प्रगती. आता या सर्व ही प्रक्रिया थांबवावी म्हणून या ट्रॅपमध्ये धर्म अंधतेचा वापर केला जात आहे, हा माझा आरोप आहे. धर्मांचा वापर केलाच जातो आहे. म्हणजे एकीकडे कसं होतं आहे की लोकांच्या जीवनामध्ये म्हणजे धर्म ॲक्च्युली लोकांची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आणि त्यांचा धर्मांधता या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ अनेक तरुण आहेत ज्या तरुणांना रोजगार नाही किंवा ती जी करतात तो रोजगार अत्यंत खालच्या दर्जाचा असतो, त्यामुळे त्यांना समाजात सन्मान मिळत नाही, कुणी विचारत नाही. पण जेव्हा DJ वाजवायचा असतो देवासमोर
तेव्हा 90 मारून DJ वाजवत असतो आणि मग तो DJ वाजवत असताना पोलीस ऑब्जेक्शन घेऊ शकत नाहीत. म्हणजे आमच्याच जिल्ह्याचं सांगतो, आमच्याकडे वाईमध्ये प्रचंड प्रमाणात DJ वाजतात गणेशोत्सवाला आणि इतके की लोकांना खूप त्रास होतो. म्हणजे एक गर्भवती महिलांनी मला गेल्या वर्षी अनुभव सांगितलं, म्हटलं मी बाथरूममध्ये कोंडून घ्यायचे स्वतःला. किंवा आमच्या रस्त्याच्या कडेला एक हॉस्पिटलचा ICU आहे, त्या ICUमधल्या सलाईनच्या बाटल्या ज्या हलतात रस्त्यावर DJ वाजतात तेव्हा. दुसऱ्या दिवशी नाक कान घशाच्या डॉक्टरकडे पेशंट झाला. खूप आजारी होतात, म्हाताऱ्या लोकांना त्रास होतो. तर यावेळेला पोलिसांनी एक मीटिंग घेतली गणेशोत्सवाच्या आधी की DJ वाजवायचा नाही म्हणून. मग गणेशोत्सव सगळी मंडळी आली आणि तुमचा DJ कसा आमच्या हिंदू धर्मावर तुम्ही हे करता वगैरे गदा आणताय. पोलिसांनी सुरुवातीला ठाम भूमिका घेतली. 4-5 दिवस DJ वाजवू दिला नाही. मग पालकमंत्र्याचा फोन आला की DJ वाजवू द्या म्हणून आणि मग पोलिसांनी त्यांना परवानगी दिली. आता ह्याच्यामध्ये गेम काय आहे की पालकमंत्र्यांना इथल्या 200-300 पोरांची पडलेली नाही, पण या पोरांना आपला पालकमंत्री ऐकतात आणि आपल्याला एरवी कोणी विचारत नाही. पण आपला DJ वाजवण्याच्या आणि गणेशोत्सवाच्या मंडळामध्ये आपला आवाज पालकमंत्र्यांकडे जातो आणि पालकमंत्री पोलिसांना सांगतात ही आपल्याला शक्ती येते. आणि तिथे एक किडे गुरुजी पण फॅक्टर आहे तुमच्या तो जिल्ह्यात. तर भयंकरच फॅक्टर आहे. म्हणजे ते सगळं जे आहे ते काय करतात की आमच्याकडे ही जी मुलं सगळी आहेत ज्यांना रोजगार नाही, स्वतःची ओळख नाही, त्यांना एक नॅरेटिव्ह दिला जातो. तो नॅरेटिव्ह काय दिला जातो की तू बलिदान मास कर म्हणून. आता त्या मुलाला खरंच घरचे 4 वेळा बोलत असतात, घरी खातो, फुकटचं खातो, काम करत नाही, त्याचा एकूण ज्या तऱ्हेचं काम करतो त्याला प्रतिष्ठा नसते. मग त्याला वाटायला लागतं की आपण खरंच काहीतरी, म्हणजे उदाहरणार्थ मगाशी जी टॅक्सीवाली मुलं जी सांगितली ती रोज कायदा तोडतात, दरवेळेला पोलिसाला लाच देतात. त्यांच्या मनात काहीतरी असतं की आपण रोज गुन्हे करतो जगण्यासाठी. मग त्यांना एक नैतिकतेचा असा एक मुलावा दिला जातो की तू बिना चप्पल राहा. आता संभाजी महाराजांचं एवढं हे झालं तर तू आता, मग त्याला एक आपण काहीतरी नैतिकदृष्ट्या आपलं उत्थान झालं असं त्याला वाटायला लागतं. आणि त्याला हेही दाखवलं जातं की तू एकटा नाही आहेस, तुझ्याबरोबर ही सगळी मुलं आहेत. म्हणजे त्याला एक नेटवर्कही मिळतं आणि ते नॅरेटिव्हही मिळतं. आणि त्याची जी गरज असते एक स्वतःच्या, हाही एक ट्रॅप आहे. हा ट्रॅप आहे. आत्मसन्मानाची जी गरज प्रत्येका व्यक्तीला असते ती त्याची तिथे फुलफिल होते ना. त्याला ती स्पेस दिली जाते. मी चांगलं काम करतो, या संघटनेत मला हे पद आहे, मला हे लोक मानतात वगैरे. आणि मग ह्यातनं ह्या ज्या फौजा तयार होतात, या फौजा मग व्यवस्थित निरनिराळ्या ठिकाणी वापरल्या जातात. तर हे जे धर्मांधतेचं खूळ आहे, वाढतं आहे, याचं आणि या सगळ्या आर्थिक रचनेचं आणि त्यात निरनिराळ्या हितसंबंधांचं सरकारशी आणि धोरणात्मक गडबडींचं हे सगळं एकच एक नातं आहे. हे सगळं सुटं बघून उपयोग नाही. त्यामुळे व्यवस्था बदलायची तर सत्ता बदल आणि व्यवस्था बदल आणि चांगला जागरूक नागरिक घडवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करणे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला टॉप प्रायोरिटी काय? आपल्याला सत्ता बदल केली पाहिजे. आणि सत्ता बदल का बदलायची? सत्ता तर व्यवस्था परिवर्तन, व्यवस्था बदलली पाहिजे, ती आपली अर्जंट टॉप प्रायोरिटी आहे. बरोबर. आणि याशिवाय रोजगार, शेतकरी, कायदा सुव्यवस्था, इंडस्ट्रियल पॉलिसी हे सगळं बदलू शकत नाही. याशिवाय बदलू शकत नाही, कारण हितसंबंध आहेत तिथे. ही सत्ता गेली तर ते हितसंबंध तुम्हाला हलवता येतील. धोरणात्मक चौकटी म्हणजे सत्ता बदल म्हणजे हितसंबंधचं जे नेटवर्क आज एक क्रूर तयार झालंय ते तोडणं. सत्ता बदल म्हणजे नुसतं राजकीय पक्ष नाही, कारण समजा हितसंबंध तेच राहिले तर व्यवस्था बदलणे. आज राजकीय पक्ष म्हणजे काय? ज्यांचं अडाणी, अंबानी आणि आदी इत्यादींशी काही देणं घेणं नाही, याचा आता सत्तेमधला माणूस असला पाहिजे ज्याचा विकेंद्रीकरणावर विश्वास आहे, ज्याचा भारताच्या लोकशाहीवर विश्वास आहे, भारतातल्या तरुणाईवर विश्वास आहे. असा माणूस आपल्याला, असा पक्ष आपल्याला लागेल. आणि राजकीय पक्षांचं काम आहे सातत्याने लोकांची बोलत राहणे, लोकांचे संवाद करत राहणे, तशी मानसिकता करतात ना आपले पंतप्रधान मन की बात. नाही, ते मन की बात करतात, पण ती म्हणजे त्यांच्याच पक्षात ते त्यांच्याच मनची बात असते ना. राहुल गांधी वेगवेगळ्या लोकांना भेटतात, हालमवाला भेटतात, ट्रक चालकांना भेटतात. राहुल गांधी प्रयत्न करतायत चांगला, पण मला वाटतं स्थानिक पातळीवर आणि सगळीकडेचा प्रयत्न अधिक जोराने, संघटितपणे हा झाला पाहिजे. सत्तेचं राजकारण वेगळं आहे, ते होत राहील, पण हा जो प्रयत्न आहे हा सातत्याने करत राहणं टॉप प्रायोरिटी असली पाहिजे. आपण जे करावं ते करत नाही आणि जे करू नये ते करतो. उदाहरणार्थ काही आपल्या पॉप्युलर ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीममध्ये म्हणजे लाडकी बहीण योजनेचं बजेट आणि भारतातल्या एकंदरीत विद्यापीठांचं बजेट हे एकसारखं आहे असं कुठे ऐकलं होतं? काय ती वस्तुस्थिती काय आहे? महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा लाडकी बहीण योजना आणली तेव्हा आपण त्यासाठी 43,000 कोटी रुपये खर्च केले.
त्यातले 1 कोटी महिला आता आपण काढून टाकल्या, काढून त्यात बोगस आज म्हटल्या जातं हो, त्यांना बोगस आपण म्हणतोय, त्यांना न विचारताच आपण स्कीम दिली ना, आता बोगस म्हणतो. त्यात काही पुरुषांनी पण लाभ घेतलाय. हां, म्हणजे आता काय जेंडर न्यूट्रलच आहे ना ते. तर आता आपल्या देशामध्ये म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये, अर्थशास्त्रामध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणून एक संकल्पना असते. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय, की मी समजा माझ्याकडे ₹1000 असतील, तर मी त्याचा समजा एक पुस्तक घेतलं, तर त्याचा मी शर्टही घेऊ शकलो असतो नाही. तर जे पुस्तक घेतलं तेव्हा मी शर्ट घेऊ शकलो नाही, कारण शर्ट हा त्याचा पर्यायी उपयोग होता. त्याचा पर्यायी उपयोग जो आता मी करू शकत नाही, त्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात. आणि पब्लिक पॉलिसीमध्ये सगळ्या रिसोर्सचा अपॉर्च्युनिटी कॉस्ट बघायचा असतो. तरी 43,000 कोटी रुपये जे आपण लाडक्या बहिणींवर खर्च केले आहेत, तर भारतामधल्या जितक्या IIT आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जितक्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहेत, जितक्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहेत, आणि जितकी केंद्रीय युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटीज जसे JNU आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान आहे, सेंट्रल गुजरात आहे, तर या सगळ्या संस्थांचं एकत्रित बजेट वर्षाचं 43,000 कोटी रुपये नसतं. याचा अर्थ काय, की या 43,000 कोटी रुपये जर आपण लाडकी बहीण योजनेमध्ये वाटले नसते, तर दरवर्षी भारतामध्ये जितक्या IIT आहेत, जितक्या IIM आहेत, जितकी सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, जितक्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहेत, तितक्या दरवर्षी आपण महाराष्ट्रात निर्माण करू शकलो असतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा दर्जा प्रचंड वाढला असता. या लाडक्या बहिणीच्या मुलांना, मुलींना IIMमध्ये ॲडमिशन मिळाली असती, IITमध्ये ॲडमिशन मिळाली असती, एम्समध्ये त्या डॉक्टर होऊ शकल्या असत्या. या सगळ्या संधी आपण त्यांना आता मिळू शकणार नाही आहेत लाडक्या बहीण या योजनेसाठी. त्या लाडक्या बहिणीचं कायमचं आणि महाराष्ट्राचं कल्याण हां, करू शकण्याची एक संधी पण त्यामध्ये आपण कुठेतरी दावली. त्यामध्ये काय म्हणली, फक्त आपण काय केलं, की लाडक्या बहिणींचं आपल्यावर कायमस्वरूपी अवलंबित्व राहील आणि मी बटन दाबलं तरच तुला पैसे मिळतील, आणि म्हणून तू मला कायम ते बटन दाबण्याच्या परिस्थितीतच ठेवलं पाहिजे, अशा तऱ्हेचं अवलंबित्व आपण करून घेतले. दुर्दैवाची गोष्ट आहे. इंडस्ट्रीयल जी डेव्हलपमेंट आहे त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतात. नेहरूंचा आणि गांधींचा पण इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि कुटीर उद्योगाच्या अनुषंगानं पण एक त्यांचं एक हेल्दी डिस्कशन होतं, ज्याला आपण वाद म्हणतो. वाद अर्थात भांडणाच्या अर्थात नाही. तर या सर्वांची पॉलिसीजमध्ये आजचं रिलिव्हन्स काय? मला वाटतं आजचा रेलेव्हन्स खूप आहे, आणि आपण जो मुद्दा मांडतोय, की पुढच्या 15 वर्षात आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड संपणार आहे आणि आपल्याला एक्सप्रेसली अर्जंटली काही गोष्टी करण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. एकतर आपल्याकडचा 90% रोजगार हा खूप छोट्या छोट्या उद्योगात आहे, ज्याला आपण MSMEs म्हणतो, त्याच्यामध्ये पण मायक्रो इंडस्ट्रीजमध्ये, आणि त्यातला खूप मोठ्या प्रमाणातला उद्योग महिला चालवतात. पण या उद्योगांना अनेक अडचणी आहेत. म्हणजे त्या उद्योगांना पुरेसं भांडवल मिळत नाही. ते भांडवल मिळण्याची यंत्रणा आपण करणं गरजेचं आहे, आणि ती कशी करायला लागेल. आपल्याकडे पब्लिक सेक्टर बँक्स आहेत. त्या पब्लिक सेक्टर बँक्समध्ये पूर्वी शेतकऱ्यांना कर्ज देण्याची रचना होती, आणि एक कोणतरी तज्ज्ञ तो शेतीविषयी सल्ला बिल्ला द्यायचा. तसंच आपण आपल्या गावागावांमध्ये, तालुक्यांमध्ये शिकलेल्या मुली आहेत, त्या मुलींना जर तिथे एक एजंट म्हणून नेमलं, त्या पब्लिक सेक्टर बँकमध्ये नोकरी दिली, त्या मुलींनी जाऊन हे जे छोटे छोटे उद्योगधंदे आहेत त्यांच्याबरोबर बसलं, त्यांचे बेसिक अकाउंट सिस्टम्स घालून दिले, त्यांना जर बेसिक गायडन्स केला, आणि मग त्यांच्याकडे त्यांना हा जो बँकांकडनं कर्ज पुरवठा याच्यामध्ये एक दुवा म्हणून काम केलं, तर पब्लिक सेक्टर बँकांचा कर्ज पुरवठा पण या छोट्या उद्योगांना मिळेल, आणि या मुलींना रोजगारही मिळेल. या छोट्या उद्योगांना पब्लिक सेक्टर बँका पुरवठा करत नाही आहेत, कारण त्यांच्याकडे कागदपत्र नसतात, किंवा काय डॉक्युमेंट्स नसतात, किंवा ते शिकलेले लोक नसतात, इंटरनेट फार वापरत नाहीत. मग हे पैशाला कुठे जातात? फायनान्स कंपन्यांकडे जातात, आणि फायनान्स कंपन्यांचे व्याजदर इतके जास्त आहेत, की इतकं एक्सप्लॉयटेटिव्ह आहे, की हा धंदा राहतच नाही. म्हणजे काही दिवसांनी त्या बाईला किंवा ज्या छोट्या उद्योगधंद्याने पैसे काढले असतात, तर ते हप्ते भेटता भेटता मग तो दुकानातलं सामानच विकायला लागतो, अशी परिस्थिती होते. त्यामुळे क्रेडिट देणे, दुसरं मार्केटिंगसाठी रचना करणे, यांच्या बाजारपेठा कशा व्यवस्थित बांधता येतील, यांना एकत्र क्लस्टर्स म्हणून कसे आणता येतील, याची एक विकेंद्रित जिल्हा पातळीवर आपल्याला रचना करायला लागेल, आणि ही रचना करणं एक तर हे खूप गरजेचं आहे. दुसरा भाग काय आहे, की दुसरा भाग आपल्याला शिक्षणामध्ये, म्हणजे टेक्निकल गोष्टी ज्या आहेत, की टेक्निकल एज्युकेशन सगळ्यांनी 10वी-12वी झाल्यानंतर विद्यापीठात जायची किंवा डिग्रीला जायची, काय इंग्लिश लिटरेचर किंवा मराठी भाषा शिकण्याची गरज नाही. पण 12वी शिकलेल्या, 10वी शिकलेल्या विद्यार्थ्यांना पुरेसं टेक्निकल ट्रेनिंग आज आपल्याकडे नाही आहे. म्हणजे मला माझी आई आजारी असताना लक्षात आलं, आई आजारी असताना तिला बेडरिडन होती,
तिला कोणतरी नर्सची आवश्यकता होती, पॅलिएटिव्ह केअरची आवश्यकता होती. मला कुठेही मिळेना. वाईमध्ये एक सेंटर आहे कळलं. मी तिथे गेलो. ते म्हणले आम्ही बंद केलं, आम्हाला माणसं मिळत नाहीत. माणसं मिळत नाहीत का? कारण ट्रेंड माणसं नाही आहेत. तर अशा तऱ्हेचं जे ट्रेनिंग आहे, केअरचं ट्रेनिंग आहे उदाहरणार्थ, तर ह्याचं ज्या ट्रेनिंगसाठी त्या गरजा ओळखून त्या त्या पातळीवर त्यांचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. म्हणजे वाईमधलीच काही हॉस्पिटल्स असतात, त्या मुलींना 6 महिन्याचं ट्रेनिंग देऊ शकतात, सर्टिफिकेट देऊ शकतात आणि त्या इथे हे उद्योग अशा तऱ्हेचे सुरू करू शकतात. अशा तऱ्हेने स्थानिक पातळीवर आपल्याला हे उद्योग सुरू करणं, लहान मोठ्या सर्व्हिसेस सुरू करणं आणि त्या दृष्टीने शैक्षणिक धोरण आपलं आखणे हे खूप गरजेचं आहे. हे जर आपण केलं नाही तर आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड रिअलाईज होणार नाही. त्याचबरोबर आपल्याला एक मोठं औद्योगिक देश पातळीवर सुद्धा एक औद्योगिक चौकट लागेल की आमचे देश म्हणून प्रायोरिटीज या आहेत. आम्हाला या तऱ्हेचा उद्योगधंदा हवा आहे. आम्ही या आता उदाहरणार्थ रघुराम राजन वगैरे म्हणतात की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपलं भवितव्य फार नाही आहे, कारण चीन वगैरे आपल्या पुढे गेलं आहे. आपण सेवा क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. तर सेवा क्षेत्रामध्ये मग ज्या तऱ्हेचं प्रशिक्षण लागेल त्या तऱ्हेचं प्रशिक्षण विद्यापीठांमधनं कसं मिळू शकेल मुलांना, त्याचा दर्जा कसा राहील, ह्या सगळ्यासाठी परत एक आपल्याला रोडमॅप आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ कित्येक ठिकाणी आता म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि सॉफ्टवेअर हे एकत्रच झालं. आपल्या बऱ्याचशा गाड्या आता उदाहरणार्थ कम्प्युटर्सच आहेत. तर मग मेकॅनिकल इंजिनिअरिंगबरोबर ज्या सर्व्हिसेसची गोष्टी आपण बॅकएंडला काम करू शकतो ना, किंवा रिस्क मॅनेजमेंटसारख्या गोष्टी आहेत किंवा लीगल आहेत, मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनसारख्या गोष्टी आहेत. तर या गोष्टींमध्ये आपण आपल्या मुलांना व्यवस्थित प्रशिक्षण कसं देऊ शकतो याच्यासाठी आपल्याला रचना खूप करणं गरजेचं आहे. पिझ्झा रिचर फास्टर दॅन ॲम्ब्युलन्स हां. हे एक तत्त्वज्ञान कुठेतरी येऊ पाहत आहे. दुसरं पकोडा इकॉनॉमी जी आहे ती आपल्या पंतप्रधानांनी इंट्रोड्यूस केली आहे. यामध्ये गिग इकॉनॉमी पण एक, रोजगार पण एक कुठे पार्ट आहे. हा सर्व जो एक कायम शाश्वत आपल्या रोजगारापासून दूर ठेवण्याचे वेगवेगळे सगळे फंडे आहेत, याकडे आपण कसं बघता, याचं कसं विश्लेषण कराल आणि याचं काय समाधान आहे? गिग म्हणजे काय माहिती आहे ना, म्युझिकमधनं शब्द येतो. हां. म्हणजे मी जातो आणि कुठल्या तरी बँडमध्ये वाजवतो आणि मग तिकडनं जातो आणि दुसरे एका बँडमध्ये वाजवतो. तर गिग इकॉनॉमीमधल्या ज्या नोकऱ्या असतात त्यांना फिक्स्ड कमिटमेंट किंवा फिक्स्ड एम्प्लॉयर नसतो. ते एका विशिष्ट कॉन्ट्रॅक्टखाली त्या एका एम्प्लॉयरवर काम करतात आणि मग दुसऱ्या एम्प्लॉयरकडे पण जाऊ शकतात. म्हणजे मी समजा ॲमेझॉनची पण डिलिव्हरी करू शकतो, ब्लिंकिटची पण डिलिव्हरी करू शकतो. ते मला डिलिव्हरी पार्टनर म्हणतात. तर अशा तऱ्हेचा हा जो जॉब असतो याचे काही फायदे आहेत आणि तोटे पण आहेत. त्याचे फायदे काय आहेत तर फ्लेक्सिबिलिटी असते. मी माझ्या सोयीप्रमाणे काम करू शकतो. मला एकाच एम्प्लॉयरकडे काम केलं पाहिजे असं काही नाही. कित्येक वेळा मला ओला वगैरेमधनं जाताना अशी मुलं भेटतात की जी सर सकाळी ओला चालवतो मी, मग दुपारी मी केमिस्टचं शॉप आहे माझं तिथे काम करतो, परत संध्याकाळी मग काहीतरी करतो. अशा तऱ्हेचे सिक्युरिटी नाही, हां, तर शाश्वती त्याच्यामध्ये नाही. अडचण अशी आहे गिग इकॉनॉमीमध्ये की गिग इकॉनॉमीमध्ये सिक्युरिटी काहीच नाही. दुसरी सिक्युरिटीज काहीच नाही. तर म्हणजे जॉब सिक्युरिटी काहीच नाही. मला उद्या मी येऊ नको सांगितलं तर मला काढून टाकल्या शकतात. एका मिनिटात ते टर्मिनेट करू शकतात. दुसरं मला असं आहे की मला जर त्याच्यामध्ये आजारी पडलो, जखमी झालो, उदाहरणार्थ मी जर ॲमेझॉनची डिलिव्हरी देतो आहे आणि मला असंच खड्ड्यात माझी मोटरसायकल पडली आणि माझा खांदा मोडला, तर ॲमेझॉन मला कुठल्याही तऱ्हेच्या देण्याला जबाबदार नाही. कारण मी त्यांच्या दृष्टीने डिलिव्हरी पार्टनर आहे, एम्प्लॉई त्यांचा नाही. माझ्या भविष्याच्या दृष्टीने कुठलीही तरतूद करण्याची जबाबदारी यांची नसते. ह्याला मगाशी आपण म्हणलो गाय स्टँडिंग हे जे मोठे लेबर इकॉनॉमिस्ट आहेत त्याला प्रिकेरिटी नावाचा वर्ग म्हणतात. म्हणजे प्रिकेरियस जीवन जगणारी माणसं आहेत. त्याची जी प्रिकेरियसनेस याचा असतो ना, ह्याचे सर्वसामान्य जीवनावर पण खूप परिणाम होतात. म्हणजे ताण खूप असतो, वेळेच्या वेळी आपल्याला डिलिव्हरी द्यायची असते, इनह्युमन ते असतं. म्हणजे तो जो डिलिव्हरी करणारा असतो ती एक मशीन समजली जाते. 10 मिनिटाच्या आत पिझ्झा येणार, म्हणजे 10 मिनिटाच्यात मशीनसारखं त्या माणसाने कुठल्याही परिस्थितीत तिथे हे पोचवलंच पाहिजे. तर गिग इकॉनॉमीचं फ्लेक्सिबल काम जरी असलं आणि 12 मिनिटं झाली तर फ्री दे नावाचा 12 म्हणी, पण त्याचा फटका त्याला बसतो, त्याच्या खिशाला चाट बसते, कारण तो पार्टनर असतो, तो काही एम्प्लॉई नसतो. त्यामुळे ती जबाबदारी एम्प्लॉईची जात नाही. त्यामुळे ही खूप रिस्की आहे. फ्लेक्सिबल जरी असतं तरी रिस्की आहे. आणि मला वाटतं इथे काही गोष्टी म्हणजे एक तर गिग वर्कर्सना सोशल सिक्युरिटी, म्हणजे त्यांना जर अपघात झाले, जखमा झाल्या
तर त्यांच्या दृष्टीने त्या कंपनीने त्यांची ती बेसिक विमा तरी असावा की ज्यातनं त्याला मेडिकल बेनिफिट्स मिळू शकतील. दुसरं त्याच्या दृष्टीने काहीतरी PF किंवा अशा तऱ्हेची सोशल म्हणजे एक काहीतरी सिक्युरिटीची योजना असावी की ज्याला जे आपण त्यातनं हमालन करता लिव्हित हमालन केलं करताय बरोबर ते या गिगमध्ये करण्याची आवश्यकता त्या गिगमध्ये करण्याची आवश्यकता आहे. नंतर ठराविक काळात सुटीची उदाहरणार्थ गरजेची आवश्यकता. तर मॅटर्निटी लिव्ह काय करायचं महिलांचं, महिला जर गिग वर्कर असतील त्यांची काहीच हे नसतं. तर अशा तऱ्हेचे जे वर्किंग कंडिशन्स गिग वर्कर्सच्या आहेत त्या खूपच इनह्युमन आणि खूप अशा त्यांच्या विरुद्ध जाणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ मध्ये एक बाई एक काही प्लॅटफॉर्म्स आहेत जे घरकामाला बाया देतात. हां, घरकामाला तुमच्याकडे महिला देतात. पण तिथे ते तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्येच लिहून देतात की ती बाई तुमच्याकडे येईल तर तिची पर्स रोज येताना तपासायची आणि जाताना तपासायची ही जबाबदारी तुमची एम्प्लॉयरची आहे म्हणून. म्हणजे त्या बाईचं तुम्ही सुरुवातीपासूनच क्रिमिनलायझेशन करून टाकता. घरकामाला जी बाई येते तिला त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमची जबाबदारी अशी असते की ती आली की तिची पर्स उघडायची, बघायची आणि जाताना तिची पर्स उघडायची आणि बघायची. म्हणजे हे इतकं क्रिमिनलायझेशन होतं त्या गरीब महिलेचं. तर अशा तऱ्हेच्या प्रॅक्टिसेसवर बंदी आणणे, लोकांना चांगल्या तऱ्हेने सन्मानाने ही कामं करता येतील, त्यांना काही जखमा झाल्या, पडले, लागल्या तर त्यांना काहीतरी सोशल सिक्युरिटी असेल, त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी तरतूद करता येईल. मॅटर्निटी लिव्हसारख्या गोष्टी असतील, मेन्स्ट्रुअल लिव्हसारख्या काही गोष्टी असतील, तशा गोष्टी महिलांना घेता आल्या पाहिजेत. अशा तऱ्हेचं चांगल्या तऱ्हेने हे काम करता येईल याच्यासाठी आपल्याला धोरणात्मक चौकटीची खूप मोठी गरज आहे. भारताजवळ अनेक शहाणी लोक आहेत, विजडम ज्यांच्याजवळ आहे, ज्यांचं योगदान लाभू शकतं, त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाला, शासनाला फार उपयुक्त होऊ शकतात. अशा सर्व मंडळींपासून हे केंद्रातलं, राज्यातलं सरकार हे अस्पृश्यतेसारखं का राहतं, असं का घाबरतं आपल्या लोकांना? नाही, कारण आपल्या केंद्रात, राज्यात अशा सगळी ठिकाणं ही कपॅसिटीपेक्षा तो आपल्या किती विचाराचा आहे, यांच्या विचाराचा किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं. नाही, पण पोटभर अन्न आणि हातांना काम, रोजगार, घामाला दाम यासाठी तर विचारामध्ये तफावत असायचं काही कारणच नाही. नाही, पण यांना तशी गरजही वाटत नाही आहे ना, कारण हे इतकं केंद्रीकृत आहे आणि सरकारला असं वाटतं की का यांना लोकांना उपाशीच ठेवायचं आहे, बेरोजगार ह्यांना ठेवायचं कसं वाटतं, ह्यांना वाटतं की आपल्याला हे करायची गरज. हे बघा, एक तर हे लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार जे आहे हे सत्ता काबीज करण्यात पटाईत आहे. म्हणजे त्यांना सत्ता काबीज कशी करायची, आमदार ते कसे माहिती आहे. फोडायचे, खासदार कसे फोडायचे पक्क माहिती आहे. आता त्यांची स्वतःची एक अडचण झाली. म्हणजे त्यांचं कसं झालं आहे की त्यांना एक अशी म्हण आहे की एका जागी राहण्यासाठी अधिक जास्त वेगाने पळायला लागतं. त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्यासाठी अधिकाधिक सत्ता काबीज करत राहणे ही त्यांची आता गरज झालेली आहे. त्यात ते बिझी असतात आणि त्यांना असं वाटतं की आपण सत्ता अशा तऱ्हेने काबीज करत राहिलो तर मग आपल्याला लोकांची फार कामं करण्याची गरज नाही. आपण मोठ्या प्रमाणात लोकांना जर हे अन्न, फुकट अन्न देत राहिलो, आवास योजना बांधत राहिलो, लोकांना लाडकी बहीण देत राहिलो तर लोक शांत राहतील, लोक खुश होतील. दुसरीकडे आपण हे मोठे प्रकल्प वगैरे बांधत राहिलो, म्हणजे आता उदाहरणार्थ UPमध्ये 10 एअरपोर्ट बांधले इलेक्शनच्या आधी. त्यातल्या 6 एअरपोर्टचं उद्घाटन पंतप्रधानांनी एका दिवशी केलं ऑनलाईन. आणि ते श्रावस्ती नावाचं एक गाव आहे, तिथे एअरपोर्ट बांधलं, तिथे SD स्टँड पण नाही. हे एअरपोर्ट बंद पडतात थोड्या दिवसांनी. पण लोकांना काय वाटतं की जरा आयुष्यात कधी विमानात बसता येणार नाही, त्याला वाटतं आपल्या गावात विमानतळ आहे, विमान येतं. त्याला विचारायला वाटतं की म्हणजे लोक स्वतःची प्रगती वायकेरियसली देशाच्या प्रगतीकडे बघतात ना. हा असा हायवे तयार म्हणजे झाला. पुराणातले जे संस्कार आहेत हां, की ते साधुवाण्याच्या जहाज डुबलेलं वर येणं, असा संस्कार माणूस, तशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला चाचपडतो. चाच पडतो. म्हणजे संत परंपरा जी आपल्याला आली आहे तिची, शिवशाहू फुले आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, एवढी लोक येऊनही हा अंधश्रद्धेचं गाठोडं आपल्या पाठीवर आहेच. आणि आठवडा आपल्याकडे आहे आणि आपण ह्याने लोकांना वाटतं की आपला म्हणजे विकास होतोय, की हा हायवे बांधलेला आहे, हा आता मोठा महामार्ग बांधलेला आहे, हा नवीन चकचकीत एअरपोर्ट बांधलेला आहे, नवीन विस्टा बांधलेला आहे. असं सगळं करून ते लोकांना प्रगती दिसते. मग त्याचं उद्घाटन केलं जातं, असं इव्हेंट्स केले जातात आणि त्यामुळे लोक त्यात बिझी असतात. हे सरकारला माहिती आहे आणि एकीकडे हा लोकशिक्षणाचाही भाग आहे. सरकारला माहीत असल्यामुळे त्यांना ही फार कामं, मग आर्थिक सल्लागार समिती वगैरे कोणतरी आपल्या लागते ना सरकार.
पण ती कोणतरी स्क्रिप्ट त्यांची वाचणारे लागतात. स्वतंत्र विचार करणारी माणसं त्यांना तिथे फार नको असतात. नकोशी होता. म्हणून अशा तऱ्हेच्या यंत्रणेमध्ये लोकांना प्रवेश नाही. शेवटचा प्रश्न, मी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष आहे ना, त्यानं मला काय सूचना आहे किंवा काही तक्रार काय आपली? मला वाटतं काँग्रेसच्या प्रदेशाच्या नात्याने एक जे खूप महत्त्वाचं राजकीय काम आहे, हे सर्वसामान्य नागरिकाची नागरिक म्हणून कपॅसिटी बिल्डिंग करणे. म्हणजे त्याची अर्थव्यवस्था, त्याचं रोजचं जगणं, त्याचा मोठ्या एकूणच रचनेशी असलेले सहसंबंध, त्या रचनेतले हितसंबंध आणि त्याच्यावर होणारे परिणाम, या सगळ्यांबाबत नागरिकांना जागरूक करणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्याच्याचबरोबर त्यांचे नागरिक म्हणून या देशाच्या निर्मितीमध्ये भागधारक म्हणून, लाभधारक म्हणून नाहीत, भागधारक म्हणून त्यांच्या क्षमता काय आहेत, त्यांची कर्तव्य काय आहेत, हे सातत्याने लोकांशी बोलत राहणे. हे मला वाटतं कुठल्याही ज्या एखादा प्रोग्रेसिव्ह राजकीय पक्ष आहे ज्याला पुढे हा देश पुढे जातो, आम्ही करत राहू. ते आपण करत राहा आणि आपल्याला माझ्याकडे सारख्या लोकांकडनं काय सहकार्य लागेल ते आम्ही पूर्णपणे देऊ. याच्याबाबत तुम्ही आम्ही प्रशिक्षणाची, प्रबोधनाची एक मोठी शृंखला सुरू केली आहे. सुरू यामध्ये पण माझी आपल्याला विनंती राहील की आपलं योगदान त्यामध्ये जरूर आपण देत राहावं, ही विनंती राहील. कायमस्वरूपी राहील. हातेकरजी एकदम अफलातून माणूस आहे. त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्ट असतील, त्यांच्या वर्तमानपत्रात त्यांचे लेख असतील, हे निरंतर आपण इकॉनॉमीशी कनेक्ट करण्याकरता आपण वाचत राहिले पाहिजे. आपण तर मूलभूत आपल्या गोष्टींमध्येच कुठेतरी आज प्रासंगिक जे आहे तेच बोलतो. वास्तविक पाहता इकॉनॉमी ती पुढे आपल्याला कसं घेऊन जाता येईल, दरडोई उत्पन्न कसं वाढेल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपला कसा वाढेल, GDP कशी वाढेल, या त्यांच्या व्यासंगांच्या मुद्द्याच्या अनुषंगानं त्यांच्याशी बोलणं हे जास्ती उपयुक्त आहे. मात्र आज आपली जी साक्षरता आहे, व्यवस्थेकडे बघण्याची साक्षरता, अर्थशास्त्राकडे बघण्याची साक्षरता, आपली जी परस्पर अवलंबनाची जी एक लाईव्हलीहूडची जी चेन आहे त्याकडे बघण्याची आपली भूमिका, हे सगळं डिस्टर्ब झालं आहे. त्यामुळे हे सर्व सेटल करून अनेक मुद्द्यांच्या अनुषंगानं आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. त्यांचं राहणं, त्यांच्या कोल्हापुरी चपलांचं कलेक्शन, त्यांचा पेहराव, त्यांच्या चेहऱ्यावरची ते भाव, हे सगळं जे आहे हे त्यांचं अस्सल आणि वास्तव जीवनाचं एक प्रतिबिंब आहे. त्यामुळे अशा एका व्यक्तीशी आपण फोनवर विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने तरुणांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्याशी संवाद केला पाहिजे असं मला वाटतं.